सणसवाडी संघाची सलामीची जोडी महेश आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि वळूया मैदानाकडे जिथे खऱ्या अर्थानं सेकंड राऊंडचा पहिला सामना सुरू होतोय. अंतर्गाव लॉर्ड्समध्ये A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये मानाचा मुद्रा देऊया. खऱ्या अर्थानं जगाचा नकाशा ज्या फिरेस्ते दर्यावर्दी प्रवासी आरेखक उत्खनन तज्ज्ञ यांच्या अथक प्रयत्नांमध्ये उलगडला त्या धाडसी आणि जिद्दी व्यक्तींना सुद्धा मानाचा मुजरा आपण त्याही व्यक्तींना देऊया ज्यांनी माणसाच्या इतिहासाचा विचार करून त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विचारवंत करणाऱ्या तत्वज्ञ विचारवंत धर्मोपदेशक अभ्यासक अर्थतज्ञ यांना सुद्धा. निजामपूरच्या या पायथ्याशी ज्यावेळेला रायगडाच्या पायथ्याशी आपण मैदानामध्ये खेळतोय त्यावेळेला इतिहासाला खऱ्या अर्थानं कलाटणी देणाऱ्या क्षणांना आणि त्या कर्तृत्वाची गाथा ज्यांनी लिहिली त्या इतिहासकारांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा देऊया. आणि पहिला चेंडू या वेळेला योगेश पवार त्याच्या थाटात ठोकतोय. चेंडू सीमारेषा बाहेर. दे धक्का घे झक्का. मंडळी वापरतात म्हणजे किंबहुना मी तरी नेहमी वापरतो की चालतं बोलतं तुफान असावं लागतं फलंदाजाला आणि ते रौद्र रूप धारण करावं लागतं आणि तो खौफनाक बल्लेबाज मैदानामध्ये कधी तुमच्या समोर येतो ज्या वेळेला तो अशा प्रकारची फलंदाजी करतो. योगेश जेव्हा फलंदाजीला मैदानामध्ये येतो ना मला वाटतं गोलंदाजाला विचार करावा लागतो की आजचा दिवस एकतर याचा नसावा किंवा किंबहुना माझ्या बाजूने तरी असावा. साधारण सिच्युएशन अशीच आहे ना. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर विरकावून देणार म्हणजे नक्की अप्रोच काय असावा मैदानामध्ये. आज अशा प्रकारची हडेलप्पी फलंदाजी मैदानामध्ये जर सुरू असेल तर आक्रमकता किती भयानक आणि महाभयंकर असू शकते ना त्याचं रौद्र रूप मित्रांनो बघूया. खऱ्या अर्थानं गोलंदाजांच्या नरड्यापर्यंत नेणारी ही फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांच्या फटक्यांची कुठेही टंचाई भासत नाहीये फटक्यांची. अशा प्रकारची फटकेबाजी सुरू आहे. रिव्हर्स खेळलाय. व्हॉट अ शॉट. 6 नंबर 2 बाय योगेश पवार. संघ आपण माझे काही सहकारी आहेत इथे आज सकाळी आल्यापासून मला ते भेटले. बघा आपण प्रतीक 11 पुणेला मधला कृष्णा सातपुते आपण पालीच्या मैदानावर पहिल्यांदा बघितला. लोकांनी आता तो बऱ्याच जणांनी बघितला गेल्या 15 वर्षात पण आपण सगळ्यांनी बघितला की नाही त्याला. तसं योगेश पवारचं होतंय. तो मैदानामध्ये आला वॉट अ बॉलिंग फंटॅस्टिक. वेलिंगचं या वेळेला मी कौतुक करेन कारण आज जेव्हा मैदानामध्ये वेलवडे संघाकडून तो गोलंदाजीला आलाय पहिल्या 2 चेंडू त्याने एक ओव्हर पिच टाकला. दुसरा फटका बनवला होता फलंदाज योगेशने. पण गोलंदाज म्हणून तुम्हाला ना समाव काही अंशी बदल करावे लागतात मैदानामध्ये. त्या व्हेरिएशन नुसार तुम्हाला जावं लागतं आणि ते व्हेरिएशन मैदानामध्ये दाखवावं लागतं. आज वेलवडे संघातर्फे गोलंदाजी करताना मिलिंद ती गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. रिव्हर्स खेळतोय यावेळेला चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार सुद्धा आहे. पंचाचा इशारा दंडनीत षटकार. गोलंदाजासाठी पारितोषिक आहे जो योगेश पवारची विकेट घेईल त्याच्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजेश राणे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. राजेश राणे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून वेलवडेच्या गोलंदाजासाठी पारितोषिक. पण रिव्हर्स काय खेळलाय ना योगेशने तो रिव्हर्स जाऊन कव्हर्स मध्ये पडला. मला ऋषिकेश केशव वैद्य आठवला. यावेळचा बॅक टू द बॉलर. हा ठेवणीतला फटका आणि सुपर सेव्ही उपरवाला. मध्ये 4 षटकार म्हणजे 5 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला मिळाले. पण 4ही षटकारांमध्ये जी काही नजाकत आहे ती आक्रमकता आहे सगळं काही भारावून टाकणार आहे. प्रचंड वेगळी फलंदाजी.
5व्या चेंडूला जवळजवळ तयार होता की या वेळेला मी रिव्हर्स खेळेन आणि तो भिरकावून देईन, परंतु पंचांनी निर्णय दिला की हा चेंडू मात्र व्हॅलिड असणार आहे. पहिल्या षटकाची सांगता होईल. योगेश पवार थोड्या अंशी पंचाची काही सल्ला मसलत करतोय, पण पंच म्हणतात की साठी अर्थातच या ठिकाणी चेक केला जाईल, रिव्ह्यू घेतला जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सध्या धावफलकावरती 24 धावा लागलेल्या आहेत. मिल्नेने थोड्या अंशी का होईना डोकं वापरून गोलंदाजी केली आणि पाहिलं की ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी करत असताना मैदानात धावा येत आहेत. योगेश त्या ठोकतोय किंवा त्याच वेळेला रिव्हर्स तो खेळतोय. आणि आज मैदानामध्ये योगेशची जेव्हा बॅटिंग त्याच्या सणसवाडी संघासाठी अशा पद्धतीने अफलातून होते ना, तर त्याला रोखणारी गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. आणि मग ती रोखणारी गोलंदाजी करायची असेल तर कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी, अवे फ्रॉम द बॉडी अशा प्रकारच्या गोलंदाजीचा प्रकार असू शकतो. तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय की इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पण एक मला वाटतं ना प्रवास असतो की जिनियस नावाचा. मला वाटतं योगेश पवार हाच त्या जिनियसकडे चाललेला आहे. तुम्ही इंग्रजी विषयामध्ये शिकत असताना डिग्री नावाचा एक प्रकार असतो मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं ना गुड, बेटर, बेस्ट. मला वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आता थोडा विचार करावा लागेल की त्या डिग्रीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जिनियस या संकल्पनेमध्ये जायचं असेल तर तुम्हाला त्या परफॉर्मन्सवरती काम करावं लागतं. आणि परफॉर्मन्स ऑलवेज मॅटर असं नेहमी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही T20 क्रिकेट खेळा, आयदर तुम्ही डोमेस्टिक क्रिकेट खेळा, आयदर तुम्ही टेनिस क्रिकेट खेळा, और अदरवाईज तुम्ही लेदर क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये वन डे क्रिकेटमध्ये पाहत असाल, अनुभवत असाल, तर त्याच्यामध्ये नेहमी गोष्टी बघितलेल्या आहेत आपण की जिनियस हा नकारात्मक नसतो. इथे जेव्हा धावा मिळत नव्हत्या सरळ बॅटने, तेव्हा योगेशने त्या रिव्हर्सने वसूल केल्या. 2 रिव्हर्स षटकार का अफलातून होते. एक सरळ कव्हर पॉइंटला पडला होता, एक एक्स्ट्रा कव्हरला जाऊन भिरकावून दिला होता त्याने. आणि मग मी हे सुद्धा तुम्हाला म्हणालो की रिव्हर्स खेळल्यानंतर स्विच हिट जेव्हा खेळतो ॲब्सोल्युटली तो स्ट्रोक कुठे जातो, स्क्वेअर लेगला जातो, फाईन लेग एरियामध्ये जातो, सॉरी थर्ड मॅन एरियामध्ये जातो, किंवा मॅक्झिमम तो एक्स्ट्रा कव्हरच्या बॅकवर्ड रिजन मध्ये जातो. पण तसं आता मैदानात पाहायला मिळालं नाही. तो चेंडू कुठे गेला लक्षात घ्या. मला वाटतं ना मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट हे उगच म्हणत नाही. महेश या वेळेला बॅटिंगला आहेत आणि महेश सुद्धा म्हणतात की मी या वेळेला जर मैदानामध्ये घणाघाती फटका पाहायला मिळाला. कोणाच्या बॅटमधून? महेशच्या बॅटमधून. ठरलेल्या चेंडूला ठरलेली शिक्षा असं काही कोष्टक जे काही असतं ना ते आता टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेलं नाहीये. तुम्ही चेंडू पुढ्यात टाका, तो बॅक टू द बॉलर खेळून काढला जाईल, तो मिड विकेटला ठोकला जाईल, किंवा त्याच वेळेला तो कव्हर्समध्ये खेळला जाईल, किंवा तो बिहाइंड द विकेट सुद्धा पाहायला मिळेल. आज नवीन नवीन फटके तुम्हाला जे पाहायला मिळतात ना त्या फटकेबाजाची मजा आपण लुटूया. कारण क्रिकेट इज ऑल अबाउट, जसं विद्या बालन म्हणते ना, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. इट इज ऑल अबाउट यू. महेश यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत लेग साईडला. आणि त्याच्यामुळे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल किरणचं याचं की पहिल्या चेंडूवरती षटकार महेशने भिरकावून दिल्यानंतर पुढच्या 2 चेंडूंवरती थोडा लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आणि तुम्हाला काही एकदा चेंडूचा टप्पा सापडला ना की फलंदाजाचा तो टान्स किंवा फलंदाजाचा फ्लो, फलंदाजाचं जे रडार त्याने फिक्स केलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडं दूरवरून तुम्ही गोलंदाजी केली तर यशस्वी होऊ शकता. हे गोलंदाज किरणने दाखवून दिले मैदानात. 7 धावा खर्च केल्यात, 3 चेंडू टाकलेत या षटकामध्ये अद्यापर्यंत. पण आता बॅटल इंटरेस्टिंग असणार जेव्हा योगेश पवार समोर आहेत. योगेशसाठी सुद्धा आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी चांगले या वेळेला गोलंदाजी पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी आणि त्याच वेळेला फलंदाजाचा टान ओळखायचा, तो कोणत्या झोन मध्ये खेळतोय ते या वेळेला मैदानामध्ये पाहायचा. बघा जमाना बदललेला आहे आणि त्याच वेळेला ती कल्पकता सुद्धा तुमच्याकडे असावी लागतं. व्हेरिएशनच्या बाबत आपण अनेक वेळेला कौतुक करतो, पण त्याच वेळेला अकॉर्डिंग टू द सिच्युएशन ऑर द अँटिसिपेशन वी ऑलवेज ॲडमायर फॉर द थिंग्स. बोथ थिंग्स या वेळेला मैदानात पाहायला मिळाल्या. पण योगेश पवार थांबणार नाहीये. तो गॅप मधून चेंडू बाहेर काढतोय आणि पंचांचा इशारा येतोय की हा देखील चालू असताना धावांचा प्रलय म्हणा, फयान म्हणा, सुनामी म्हणा, जे काही शब्द तुम्हाला वादळ वाऱ्याच्या अलीकडच्या काळामधले देता येतील
इतके शब्द तुम्ही देऊ शकता, किंवा निसर्ग चक्रीवादळ म्हणा, योगेशच्या रूपाने आपल्याला ते अनुभवायला सुद्धा मिळते. 35 धावा धावफलकावरती आल्या होत्या. एकेरी धावेनिशी धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या पोहोचले 36 पर्यंत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा हा सामना आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 27व्या वर्षामध्ये आपण अनेक गोष्टींचा आस्वाद घेतोय. जसे रेमत भाई आमचे सकाळच्या सत्रामध्ये रेमत सर म्हणाले होते की आंतरगावचा लॉट्स आपण गेल्या की खूप वर्षाने मैदानामध्ये खेळवतो आहोत. त्यावेळेला या सर्व सहकार्याने आपल्याला हा प्रतिसाद दिला. त्यांच्या संपूर्ण कमिटीने सुद्धा प्रतिसाद दिला. त्या कमिटीतले अनेक मेंबर जे मुंबईमध्ये राहतात ते सुद्धा या मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले. A1 क्रिकेट क्लब निजामपूरची ही खासियत आहे की गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल की क्रिकेटमध्ये निजामपूरमध्ये जो काही दबदबा या क्रिकेट क्लबचा राहिलेला आहे ना, तो काही और आहे. म्हणजे खास करून आपण पाहायचं असेल तर मी थोड्या मागच्या वर्षांमध्ये का जातोय, कारण अलीकडच्या काळामध्ये फक्त तुम्ही सोशल मीडियामध्ये जे चित्र पाहताय त्याच्या पलीकडच्या अगोदरचं चित्र मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे की ओपन लॉट्समध्ये A1 निजामपूर संघ खेळायचा. आणि कोणत्या खेळाडूंना, काही निजामपूरचे खेळाडू असायचे, काही मसळ्याचे खेळाडू असायचे, काही महाडचे खेळाडू असायचे, त्यांना प्लॅटफॉर्म सुद्धा दिला गेलेला आहे. आज योगेश पवार मैदानामध्ये खेळतोय, कणसवाडी संघाचा हा खेळाडू मैदानामध्ये. अशा प्रकारच्या खेळाडूंना आज हे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असतं. आणि किंबहुना नेहमी आपण म्हणतो बघा की काही फुटप्रिंट असतात, काही पावलं असतात, आणि त्या पावलांवरती आपण बघा नेहमीच्या गोष्टी चर्चा करतो आपण की पाठीमागच्या पिढीचं आणि पुढच्या पिढीचं. बघा पाठीमागच्या पिढीने काहीतरी पायवाट तयार केलेली असते आणि त्याच्यानंतर आपण तो रस्ता म्हणून वापरत असतो. ही महत्त्वाची गोष्ट असते. आणि म्हणूनच मागच्या जमान्यामध्ये ज्या ज्या खेळाडूंनी असेल, ज्या ज्या पिढीने असेल, आपल्यासाठी जो रस्ता तयार केलाय ना, ते कधी मित्रांनो विसरायचं नसतं. चांगला चेंडू या वेळेला स्लोवर वन. स्लोवर वन यशस्वी असतो का, याच्याबाबत तुम्हाला विचारायचं असेल ना, डॅवन ब्रावोला विचारा. तो म्हणेल की त्याच्या जोरावरती आम्ही विश्वचषक जिंकलो होतो. म्हणजे कार्लोस ब्रॅथवेटने 4 सिक्स मारले होते, पण त्याच्या अगोदर आम्ही फायनलला याच्यामुळेच तर गेलो होतो. पण कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरजचं. सूरज काय बॉलिंग करतोय. 2 चेंडू टाकलेत, 1 धाव त्याने खर्च केल्यात. जी रणमशीन मैदानामध्ये आहे ना, त्याला रोखण्याचं काम करतोय. आखूड टप्प्याचा हा स्लोवर वन होता, थोडा फसवलाय चेंडू हवेत. आणि या वेळेला मात्र अँटिसिपेशन रॉंग होतोय. जवळजवळ यष्टी रक्षकाचा कॅच होता, पण सूरज म्हणाले की मी झेल पकडेन, म्हणून यष्टी रक्षकाने लास्ट मोमेंटला आपले हात हटवले. 1 धाव मिळाले महेशला, जीवनदान सुद्धा मिळाले. धावफलकावरती धावसंख्या लागले 38. 4 षटकामध्ये साधारण किती धावसंख्या असाव्या, कारण वेलवडे संघाची सुद्धा बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डरची चर्चा होते तेव्हा सणसवाडी संघाच्या बॅटिंग लाईनअप कडे आपण नेहमी म्हणतो की योगेश पवार जोपर्यंत मैदानात आहे तुम्ही 60+ पकडून चाला. पण पकडून चाला वगैरे असं काही गोष्ट असतं का, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि या खेळामध्ये आता सूरज थोड्या अंशी का होईना भाव खाऊन जातोय, पण त्याला भाव दिला जाणार नाहीये. हा चेंडू सीमारेषेच्या पार जातोय आणि आणखीन एक चौकार असणार. तंत्र, दुसरं असतं लालित्य, तिसरी असते स्टाईल, आणि चौथा असतं हातोडा. आणि यामधला हातोडा जर तुम्हाला बघायचा असेल ना, योगेश पवारला तुम्ही बघा. मैदानामधलं ते सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल की तंत्रही आहे, लालित्य सुद्धा आहे, स्टाईलही आहे, आणि हातोडा सुद्धा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कमबॅक केला जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर समजला नाही फलंदाजाला. इतक्या छान पद्धतीने हा फिरवला होता. बोटांची जादू मैदानामध्ये सुरू झालेली आहे. गोलंदाज सूरजचं कौतुक होईल. 5 चेंडू खर्च केलेत, 6 धावा त्याने दिल्यात. आणि धाव फलकावरती जी धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ना, 42 ऑन अ बोर्ड आहे. योगेश समोर असताना तुम्हाला मैदानामध्ये एक सिच्युएशन म्हणजे एक अँटिसिपेशन थिअरी तुम्हाला मैदानामध्ये आणावी लागते की फोकस ऑन टू बी द बॅट्समन, नॉट टू द नेम. हा खराब चेंडू, आणि त्याला या वेळेला मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा थोड्याच वेळामध्ये होईल पहिली इनिंग संपल्यानंतर. त्यामुळे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. 48 ऑन बोर्ड आहेत. आपण 60+ धावसंख्या साधारण एक एक्सपेक्टेड अशा पद्धतीचे किंवा अलीकडच्या काळामध्ये प्रोजेक्टेड स्कोर ज्याला आपण म्हणतो, जो आमच्या
24 लाईव्ह इव्हेंटच्या स्क्रीनवरती सुद्धा कदाचित तुम्हाला दिसत असेल. धावसंख्या धावफलकावरती आणि त्याच्यामध्ये 40 धावा योगेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. फलंदाजी ती दाहकता आपण अनुभवता बघा. म्हणजे 96 ला अर्जुन रणतुंगा म्हणाला होता की या विश्वचषकामध्ये आम्ही का फेवरेट नाही आहोत. पत्रकारांना त्याने सरळ सरळ म्हटलं होतं की जर विश्वचषक इंडियन सॉइल्सवरती होतोय किंवा इंडियन कॉन्टिनेंटल सॉइल्सवरती होतोय त्यावेळेला आम्ही फेवरेट का नाही आहोत. आमच्याकडे जयसूर्य आहे, आमच्याकडे रोमेश काळू वितरणार आहेत आणि तुम्हाला एक वेगळं सरप्राइझिंग पॅकेज बघायला मिळणार आहे. आणि ते बघायला मिळालं होतं जेव्हा जयसूर्याच्या नावावरती 90% धावा असायच्या आणि कालू वितरणाच्या नावावरती 10%. त्या 10% धावांमध्ये वाटा देण्याचा प्रयत्न महेशचा होता जरूर, परंतु तो फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये पहिला हादरा. करत होते सौरभ राणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते आणि राणेंनी आज सुंदर क्षेत्ररक्षण केले असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण प्रत्येक सगळेच बिग बर्ड काही गरुड नसतात, आपण मैदानात अनेक वेळेला अनुभवलंय. पण आज या वेळेला सौरभ राणेने ते गरुडाचे पंख फैलावले होते. चेंडू बराच काळ जो हवेत होता त्याला जज केला आणि ती अँटिसिपेशन थेरी मैदानावरती पाहायला मिळाली. महेश बाद झाल्यानंतर धावसंख्येला काही आकार मिळणार नाही आहे किंवा धावसंख्या स्थिर राहिली आहे याही पेक्षा चर्चा कशाची असेल, ती चर्चा असेल मित्रांनो की योगेश पवार नॉन स्ट्राईकला राहील किंवा त्याच वेळेला गोलंदाजाला कॉन्फिडन्स मिळेल. हे सुद्धा फॅक्टर असतात ना मैदानामध्ये. आपण त्याच्यावर सुद्धा कॉन्सन्ट्रेट करूया. 5 चेंडू येणं बाकी आहेत आणि गोलंदाजीसाठी तयार आहे हर्षद. लास्ट मॅच मध्ये हर्षदने अफलातून बॅटिंग केली होती. आज त्याला ॲज अ बॉलर म्हणून कमिटमेंट दाखवावी लागेल जेव्हा संघाला थोड्या अंशी का होईना धावा महागात पडलेल्या आहेत. हर्षदचा आखोट टप्प्याचा चेंडू आणि व्हॉट अ कॅच. आज या वेळेला हातामध्ये विसावतोय चेंडू आणि फलंदाज बाद. कोणाचे मिंदे होण्यापेक्षा सुशील शिंदेने परफॉर्मन्स दाखवला आणि तिथे योग्य वेळेला हात टाकला आणि चेंडू हातामध्ये सुद्धा विसावलेला पाहायला मिळाला. कधी कधी म्हणतात ना की ऊपरवाला देता है तो छप्पर फाड़ के देता है, थोडासा सब्र करना पडता है. आज मैदानामध्ये ते पाहायला मिळालंय. वेलवडे संघ मैदानामध्ये कमबॅक करतोय आणि आज लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. हर्षदने हॅट्रिक घेतली. राजेश राणे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. राजेश राणे यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे आणि हर्षदचं कौतुक होईल. लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 विकेट. न्यू बॅटर हितेश साठी सुद्धा खोलून या वेळेला खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. खोदून मारलाय आणि खराब क्षेत्ररक्षण या वेळेला. राणेंचं क्षेत्ररक्षण मात्र महत्वाचं होतं त्या लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि जिथे 1 धावा येणं आवश्यक होतं त्या ठिकाणी 3 धावा आलेल्या पाहायला मिळतात. एक छोटीशी चूक. नेहमी आपण म्हणत असतो की एका छोट्या चुकीने काय होईल. टायटॅनिक जहाज बुडालं होतं मित्रांनो, तर अजून काय व्हावं. 3 धावा आल्यात. योगेशची विकेट घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार. पण योगेश ज्या धावांवरती खेळतोय त्याच्यावरही बोलूया. 40 रन्सवरती तो खेळतोय जेव्हा संघाची धावसंख्या आहे 51 ऑन अ बोर्ड. 51 धावा धावफलकावरती आहेत. योगेश मला वाटतं काय विचार करत असावा. मला वाटतं ना की तो विचार करत असावा की 3 चेंडू येणं बाकी आहेत. 3 मध्ये 2 स्ट्रोक तरी आपल्याला जावं लागेल त्याच्यासाठी. आणि मग गोलंदाज हर्षद काय विचार करत असावा याच्यामध्येच विकेट मिळाली तर. स्लोवर 1 फुल टॉस बनवून खेळलाय. चेंडू जातोय हवेत पण सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा. षटकार. शाळेमध्ये असताना एकी 1 दुरकी 2 वगैरे काही शिकवलेच नाही की काय असं मला वाटायला लागतं. योगेश तशाच प्रकारचा फलंदाज. त्याला माहिती आहे की फटक्यांची भाषा समजली जाते. फटक्यांच्या भाषाने दहशत वाढवली जाते. तो दरारा निर्माण केला जातो आणि 47 वरती तो 46 वरती तो आहे जेव्हा संघ 57 वर आहे. 14-46 आणि आणखीन एक 50 त्याच्या नावावरती आजच्या दिवसातली असेल. दुसरी वॉट अ शॉट आणि
टाळ्या वाजून या फलंदाजाची अर्थात आता चेंडूमध्ये तब्बल 52 धावा फटकावल्या जातात. राजेश राणे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ग्रुप ग्रामपंचायत भागाडचे अर्थातच सदस्य हर्षदसाठी हे पारितोषिक आहे. पण आज जर मन कोणी खुश केलं असेल ना तर पुन्हा एकदा योगेश पवारच्या त्या अफलातून आणि अद्वितीय बॅटिंगने 63 ऑन बोर्ड. सौद परदेशी यांच्याकडून षटकारासाठी पारितोषिक आलंय. 50 साठी आलेलं आहे. 50 साठी पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे सौद परदेशी यांच्याकडून. हर्षद गोलंदाजीसाठी सज्ज झाला जेव्हा षटकातील शेवटचा चेंडू आहे. 63 ऑन बोर्ड होतं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आणि राणे यांना 500 रुपये द्यावे लागणार जेव्हा हर्षदच्या अकाउंटमध्ये ते जमा होणार. पण कौतुक होईल योगेश पवारच्या बॅटिंगचं कारण अफलातून बॅटिंग. समालोचनामध्ये होईल बदल. पहिल्या इनिंगमध्ये 63 धावा आल्या. 64 धावांची गरज आहे. मी आमंत्रित करतो या ठिकाणी A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या या अर्थातच आयोजित सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंगसाठी आमचे साथी समालोचक मित्र आणि अर्थातच निजामपूर या ठिकाणी या स्पर्धेला तब्बल 19 वर्ष ज्यांनी दिलेले आहेत ते आमचे नौशाद भाई यांना. थँक यू संदीप जगे सर. मराठीमधले एक चांगले कॉमेंटेटर तुमच्यासमोर कॉमेंट्री करत होते. एक बुलंद आवाज मराठीची आपण ऐकलीत. A1 क्रिकेट क्लब निजामपुर इनके जानिब से रखे गए इस टूर्नामेंट का ये पहला दिन और पहले दिन का दूसरा आज के दिन का ये 5वां राउंड जो कि A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से रखे गए इस टूर्नामेंट का ये पहला दिन और पहले दिन का 5वां राउंड दोस्तों एलआरडी वर्सेस सनसवाड़ी.
तनसवाड़ी ने पहले बल्लेबाजी करते हुए बहुत ही बेहतरीन धुआंधार बल्लेबाजी करते हुए रन जोड़े 63 और 64 का लक्ष्य रखा हुआ है, जिसमें योगेश पवार ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की दोस्तों। खूबसूरत छक्के इनके बल्ले से देखने मिले, धुआंधार बल्लेबाजी। इस मैदान पर लगातार 2 मैचों में 2 हाफ सेंचुरी लगाने वाले पहले बल्लेबाज रहेंगे जिन्होंने इस एवन के ग्राउंड पर लगातार 2 मैचों में 2 अर्धशतक झलकाए हैं। चलो आपको ग्राउंड की तरफ ले जा रहे हैं। सेकंड इनिंग स्टार्ट हो रही है। पहले गेंदबाज पानी के निशान पर गए, बहुत दौड़ा एंड की जानिब से दृढ़ को पार किया। पहली गेंद ब्लॉक हॉल में, जॉक लाइन की गेंदबाज इस्तेमाल करते हैं। एक बहुत ही बेहतरीन गेंद थी, पुश भर दिया। 1 रन हासिल करते हुए बल्लेबाज 64 रन का लक्ष्य रखा हुआ है एलाउडा टीम के सामने। 2 बल्लेबाज जो कि ओपनिंग के रूप में मिलिंद और सूरज, सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, फील्डर तैनात है। पहला पावर प्ले जारी है। लॉन्ग ऑफ की जानिब फील्ड करते हुए थ्रो आया, तब तक 1 रन पूरा होता हुआ। 1 रन पे ही संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर बढ़ता हुआ 2 रन बिना कोई विकेट खोए। पहला पावर प्ले जारी है। अगर मैच जीतना हो तो 24 गेंदों में 64 रन की जरूरत है। बहुत ही अच्छा मैच, बहुत ही बड़ा घमासान आपको इस मैदान पर, एवन के मैदान पर देखने मिलेगा। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेकिन गेंद क्लीन बॉल होते हुए डांडी 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 गुल। है कि जो अस्त्र माना जाता है गेंदबाज का मेन अस्त्र, ब्लॉक हॉल में गेंद फेंकने के, क्योंकि बल्लेबाजों को जकड़ में रखने में कामयाब होते हैं अक्सर गेंदबाज। इस गेंद पर, उसी गेंद पर क्लीन बोल्ड किया सूरज को और पॉलिन का रास्ता दिखाया। एक मरतबा गेंदबाज तिरोड़ को पार किया। इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश, अपील, लेकिन नॉट आउट करार देते हुए अंपायर जी इशारा देते हुए कि गेंद थोड़ी सी उछाल लेती हुई थी, इसी वजह से नॉट आउट करार देते हुए। बहुत ही अच्छी गेंदबाजी पहले पावर प्ले के इस ओवर में। जिस प्रकार योगेश ने गेंद बल्लेबाजी की, उसी प्रकार यहाँ पे गेंदबाजी की भी धार छोड़ते हुए महेश बहुत ही तेज रफ्तार से गेंदबाजी कर रहे हैं। इन स्विंग आउट स्विंग गेंदबाजी करने में माहिर है। वही गेंदबाज करते हुए को पार किया। इस बार और पिच गेंद उछाल भरा स्ट्रोक में तब्दील किया इस गेंद को। गेंद जा रही है मिड विकेट के खिलाड़ी वर्सेस इंडियन निजामपुर, जिसमें टॉस जीता था इंडियन निजामपुर ने और फील्डिंग का फैसला किया है और बैटिंग के लिए आमंत्रित किया है एवन निजामपुर को। बहुत ही बड़ा मैच खेला जाएगा दोस्तों, जिसमें पहले पावर प्ले में ये दूसरा झटका लगता हुआ एलोडेड टीम को किरण के रूप में। किरण ने उछाल भरा स्ट्रोक जरूर खेला था, लेकिन मिड विकेट की जानिब फील्डर तैनात थे जिन्होंने कोई गलती नहीं की इस कैच को लपकने में, और दूसरा झटका लगता हुआ किरण के रूप में। किरण की जगह लेने गए नए बल्लेबाज हर्षद। इस बार बहुत ही अच्छी गेंद, ब्लॉक हॉल में गेंद फेंकी थी, लेकिन गेंद लेग स्टंप छोड़ रही थी और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। अंपायर जी का इशारा
कमेटी ने कहा है, अंपायर रिव्यू है। लेग बाइज के रूप में 4 रन है। शूज को लगी गेंद, अंपायर जी। ओके, प्रेशर नहीं डाल सकते। अंपायर डिसीजन इज द लास्ट डिसीजन। अंपायर ने रिव्यू लिया था। अंपायर लेग बाइज के रूप में 4 रन। मैच फास्ट करे। कोई भी बल्लेबाज अगर चौका लगाता है या छक्का लगाता है, शिवाजी घाग इनकी जानिब से हर चौके के लिए, हर छक्के के लिए 200 रुपये इनाम रखा गया है दोस्तों। अलाउड के बल्लेबाज ये नोट कर ले, हर चौका और छक्के के लिए 200 रुपये रखे गए हैं। पहली ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 6 रन। राहुल नए गेंदबाज, टीम के जानिब से दूसरी और कोटी की पहली ओवर लेकर, इस बार पहली गेंद शॉर्ट पिच प्रकार की गेंद थी, उछाल भरा स्ट्रोक में तब्दील किया है। गेंद जा रही है सीमा पार 4 रनों के लिए। जो बाउंड्री लगाई है इसके लिए 200 रुपए शिवाजी घाग इनके जानिब से। हर चौके हर छक्के के लिए 200 रुपए लगा गए हैं शिवाजी घाग इनके जानिब से दोस्तों। राहुल फिर एक मरतबा गेंदबाजी की धुरा संभालते हुए दृढ़ को पार किया। इस बार और पिच गेंद पर आके खेला हुआ स्ट्रोक, हवा में गेंद है, गेंद जा रही है सीमा पार 6 रनों के लिए। शिवाजी घाग इनके जानिब से 200 रुपए दोस्तों। बैक टू बैक 2 बड़े हिट आए हैं इस मैदान पर। राहुल के ऊपर हल्ला बॉल करते हुए यहां पे बल्लेबाज मिलिंद, जो कि इस टीम के आधार स्तंभ माने जाते हैं दोस्तों। हारा वही जो लड़ा नहीं, लड़ना होगा, खेलना होगा आपको इस मैदान पर, तब जाके जीत हासिल होगी। और जीत से खेलते हुए मिलिंद, फिर एक मरतबा राहुल दृढ़ को पार किया। इस बार बहुत ही बेहतरीन कर्रा स्ट्रोक खेलते हुए वहां पे फील्डर तैनात थे। बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत ही खूबसूरत फील्डिंग। थोड़ा सा वाइड थ्रो, अगर सीधा गेंदबाज के हाथों में थ्रो आ जाता तो मिलिंद रन आउट होकर पहले में वापस दिखाई देते, लेकिन बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, उतनी अच्छी फील्डिंग। 1 रन लेने से रोक न सके। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा 17 रन। हर्षद, इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद हवा में है, गेंद के नीचे खिलाड़ी देखेंगे क्या चल सकती है और आउट। ऊंचाई ज्यादा, लंबाई कम होने की वजह से ये कैच आउट होकर पॉले में वापस होते हुए हर्षद।
12 गेंदों में 46 रन चाहिए। चलो फिर एक मरतबा अजान के बाद आपको ग्राउंड की तरफ ले जा रहे हैं इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए कमेंट्री बॉक्स से नौशाद सांगले। बहुत ही बेहतरीन घमासान मुकाबला आपको देखने मिल रहा है बीच मैदान में, जो कि इलावडे वर्सेस अगर मिलिंद ये मैच जीत कर देते हैं तो शिवाजी घाट इनकी जानिब से 1000 रुपये इनाम रखा गया है और हर छक्के के लिए तो 200 रुपये रखे गए हैं शिवाजी घाट के दाम से। मिलियन फुल टॉस गेंद और इसको भेज दिया तारामंडल में दोस्तों 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन छक्का, बहुत ही बेहतरीन खूबसूरत छक्का। बहुत ही बेहतरीन छक्का लगाते हुए मिलिंद बैक टू बैक दूसरा छक्का इनके बल्ले से देखने मिला बीच मैदान में दोस्तों। अब जाके थोड़ा सा यहाँ पे इस मैच का रुख बदलने की कोशिश करते हुए मिलिंद अपनी तरफ खींचने की कोशिश मिलिंद करते हुए बीच मैदान में बैक टू बैक 2 छक्के लगाते हुए। बहुत ही खूबसूरत मैच बीच मैदान में जारी है दोस्तों। मिलिंद नो बॉल अंपायर।
फ्री हिट, नो बॉल। बैक टू बैक 2 छक्के दोस्त। 11 गेंदे 34 रन, 11 गेंदे 33 रन, सॉरी ये 7 रन आ चुके हैं नो बॉल पकड़ के। बहुत ही बेहतरीन अपनी तरफ मैच को खींचते हुए यहाँ पे मिलिंद, लगातार यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करते हुए अच्छे अपने टीम के लिए एक मजबूत आधार स्तंभ साबित करते हुए यहाँ पे मिलिंद बीच मैदान में ऑलराउंडर खिलाड़ी इस टीम में दोस्तों। बहुत ही बेहतरीन हरकत करेगा तो बरकत जरूर आएगी आपके इस बल्लेबाजी में, और वही हरकत करते हुए मिलिंद बीच मैदान में। बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी, एक घमासान मुकाबला आपके बीच देखने मिल रहा है। इस बार इस फ्री हिट को बैकफुट पे जाके कट करना चाहते थे लेकिन नाकामयाब होते और डॉट गेंद जाती हुई। फ्री हिट का कोई फायदा उठाने में नाकाम हुए यहाँ पे मिलिंद। मिलिंद यही अपने टीम को कहते हुए फिक्र क्यों करता है, फिक्र से क्या होता है, खुद पे कर भरोसा, देख फिर क्या होता है। यही टीम मिलिंद को कहती हुई इस बार आगे निकल कर खेलने की कोशिश, लेकिन गेंदबाज इतने चालाक और चतुर जिन्होंने बैक टू बैक 2 छक्के के खाने के बाद यहाँ पे लगातार 2 गेंदे डॉट बिंदी फेंकी है। थोड़ी सी स्लो डिलीवरी फेंकी। इस बार जानते हैं कि मिलिंद जज्बात में बल्लेबाजी कर रहे हैं, क्यों न हो स्लो डिलीवरी डाले और उसमें ही उनको चकमा देते हुए कामयाब होते हुए गेंदबाज। इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद बैकफुट पे जाके पंच किया कर दिया है, गेंद जा रही है खिलाड़ी के हाथों में और 1 टाइम 2 टाइम 3 टाइम चांस लिया और आउट। आउट। बहुत ही बेहतरीन यहाँ पे कैच लपकी है। इस खिलाड़ी ने एफर्ट दिखाया था इस कैच के लिए। 1 टाइम में नहीं, 2 टाइम में नहीं, 3 टाइम में ये कैच पकड़ी गई। आउट है मिलिंद, मिलिंद आउट है। अरे रिव्ह्यू पण घेतला, आउट आहे इथं बघितलं। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, हवाओं का साथ नहीं मिला मिलिंद को। अगर हवाओं का साथ मिलता तो शायद ये छक्का होता। और मिलिंद आउट होके पहले में वापस होते हुए मिलिंद की जगह लेने जा रहे हैं नए बल्लेबाज। तो फिर एक मरतबा ग्राउंड पर इस बार बहुत ही बेहतरीन कर स्ट्रोक कवर रीजन में जाती हुई गेंद
वहां पे फील्डर तैनात है, बहुत ही खूबसूरती के साथ फील्डिंग करते हुए, लेकिन 2 रन लेने से रोक न सके इस बल्लेबाज को। 2 रन पे संतुष्ट होना पड़ा। इस 2 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 33। अभी भी 31 रन की जरूरत। एक मतबा गेंदबाज बॉलिंग के निशान पर खड़े, धीरे धीरे पार किया। इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद थी, उछाल भरा स्ट्रोक, खड़े खड़े खेलने की कोशिश, नाकाम होते हुए टपक खाने के बाद सीने के ऊंचाई तक उछली हुई गेंद सीधे विकेट कीपर के ग्लोव में जाती हुई, डॉट गेंद, बिंदी गेंद जाती हुई। 3 ओवर के समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 33 रन। अभी भी अगर ये मैच जीतना हो तो 6 गेंदों में 31 रन की जरूरत। 6 गेंदे 31 रन। अगर मैच जीतने हो तो 5 छक्के लगाने होंगे आपको, धुआंधार बल्लेबाजी करनी होगी। बहुत ही बेहतरीन मैच दोस्तों। अगर मैच जीतना हो तो 5 छक्के लगाने होंगे। समीर परदेसी कमेंट्री बॉक्स में आ जाए। संदीप भाई जगह सर आपको पुकार रहे हैं। समीर 6 गेंदे 31 रन। योगेश पवार गेंदबाजी की धुरा संभालते हुए एक लंबे रन के साथ गेंदबाजी करेंगे। दोनों का पार किया। पहली गेंद शॉर्ट पिच प्रकार की गेंद, हवा में गेंद है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे नो मैच लैंड में गिरती हुई गेंद। 2 रन मुकम्मल होते हुए अगर 5 गेंदों पे 5 छक्के लगाते हैं बल्लेबाज तो शिवाजी घा गेंद के जानिब से 5,000 रुपए इनाम रखा गया है दोस्तों। अगर मैच जिताते हैं बल्लेबाज 5 गेंदों पे 5 छक्के लगा के तो 5,000 रुपए इनाम रखा गया है शिवाजी घाग इनके जानिब से। हमारे बगल में ही बैठे हैं शिवाजी घाग, अपने इस टीम को प्रोत्साहित करते हुए, हौसला अफजाई करते हुए इस बार आगे निकलकर खेला हुआ स्ट्रोक, हवा में गेंद है, शॉर्ट कवर में फील्डर तैनात है, अरे कैच आउट। देखेंगे अगर कुछ गलती करता है गेंदबाज तो ही ये रन बन सकते हैं दोस्तों। सुशील बाहर बैकफुट पे जाके खेलने की कोशिश, हवा में गेंद जरूर है, नो मैच लैंड में गिरती हुई गेंद। 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन सुशील ने मना किया, उन्हें 1 रन पे ही संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा 46, लॉस और 6 विकेट। योगेश 3 गेंदे 28 रन। इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद स्लो डिलीवरी फेंकी थी, कवर में खेलते हुए गेंद जा रही है सीमा पार 4 रनों के लिए। ये लगभग ये मैच सनसवाड़ी जीत चुकी है। इसमें ये कहने में कुछ हर्ज नहीं है क्योंकि 2 गेंदों में 24 रन की जरूरत। बॉल इसके बाद फौरन राउंड खेला जाएगा। A1 निजामपुर वर्सेस इंडियन निजामपुर। इंडियन निजामपुर ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला किया है और A1 निजामपुर को बैटिंग के लिए आमंत्रित किया गया है दोस्तों। बहुत बड़ा मैच देखने मिलेगा इन 2 टीमों के दरमियान घमासान इस A1 के ग्राउंड पर। योगेश बाहर तेज रफ्तार से गेंद फेंकी थी लेकिन नेक्स्ट टाइम छोड़ती हुई गेंद, अंपायर जी का इशारा हम तक आता हुआ वाइड गेंद, एक्स्ट्रा के रूप में 1 रन कच करते हुए योगेश। 41 रन हो चुके हैं, अभी भी 23 रन की जरूरत है। 2 गेंदे 23 रन को पार किया। इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश, बल्लेबाज नाकाम होते हुए।
आखिर गेंद डॉट जाती हुई इसी की प्रकार यहाँ पे सनसवाड़ी टीम मैच जीती हुई। कांग्रेचुलेशन सनसवाड़ी टीम, एड लक एलआरडी टीम।